नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, यंदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ, पूर्ण देशामध्ये दुष्काळ दुष्काळ म्हणतात. परंतु सध्या तरी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आणि पावसाळा काही संपला. आताशी तर पावसाळा सुरू झालाय आणि विचार करा, आपल्या मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. पहिल्या स्टार्टिंगलाच मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला आणि परत आता आणखीन आषाढामध्ये देखील पहिल्या चरणामध्ये जे एकदम जोरदार पाऊस होणार आहे. आणखीन पावसाचे 3 महिने 3-3.5 महिने आणि कशाहून दुष्काळ मानत त्यावेळेस शेतकरी मित्र. ते पंचांग देखील दुष्काळ दाखवित नाही. फक्त काय करतंय, पावसाचे खंड थोडेफार दाखवित आहे, परंतु पाऊस भरपूर दाखवतंय. बरेचसे नक्षत्र असे आहेत की भरपूर पाऊस दाखवतात. तरी शेतकरी मित्र, आता उद्याच्या 22 तारखेला पाहिला असता, उद्याच्या 22 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर एकदम मुसळधार देखील पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्र, आज 19 तारीख आहे आणि आज 19 तारखेला देखील शेतकरी मित्र, काही जिल्ह्यामध्ये मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच या भागामध्ये, तसेच बीड या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव काही जिल्ह्यामध्ये ठराविक ठिकाणीच होऊ शकतो, जास्त नाही. 20 तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, 21 तारखेपासून मुंबई, रत्नागिरी, कोकण, सोलापूर, तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक या भागामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच बीडला देखील हा पाऊस, बीड जिल्ह्यामध्ये देखील त्या 21 तारखेला राहू शकतो थोडाफार नॉर्मल, तसेच विदर्भ साईडला देखील. आणि 22 तारखेपासून एकदम जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्र. 22 तारखेपासून पाहिला असता 22 तारखेला जवळपास 3च्या टायमाला, 3 वाजल्यापासूनच 3च्या आधी मुंबई, कोकण, गोवा, तसेच नाशिक, बारामती, पुणे या साईडला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम जोरदार म्हणजे चांगला पाऊस राहणार, वावणी पाऊस होण्यासारखा हा पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 3 वाजेपर्यंत ते 4 वाजेपर्यंत त्याच भागामध्ये राहील आणि 4च्या नंतर परत हा हा पाऊस परत भाग बदलत मराठवाड्यामध्ये सरकणार आहे. तसेच विदर्भ साईडला 4च्या टायमाला पाऊस सरकणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये 4 ते 6च्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. बऱ्याच जिल्ह्यामध्ये जवळजवळ पूर्ण मराठवाड्यातील जिल्हे पाहिलं असता बीड, जालना, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच मेकर, अकोला, अमरावती, जळगाव या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे 6च्या टायमाला. तसे शेतकरी मित्र, परत हा पाऊस 22 तारखेला रात्री देखील हा विदर्भ साईडला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे. आणि परत 23 तारखेपासून आणखीन जोरदार पाऊस राहणार. 23 तारखेला 3 वाजेपर्यंत पाहिला असता मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, बारामती या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. बारामती, सातारा याच्या मध्यभागी एकदम मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस 23 तारखेला शेतकरी मित्रांनो, मुंबई, कोकण, रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, बारामती, विटा, तसेच पंढरपूर, अकोला, नाशिक या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र, सरासरी पाहिला असता 23 तारखेला देखील हा पाऊस पूर्ण मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची 23 तारखेला शक्यता आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, तसेच जालना, मेहकर, बुलढाणा या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, थोडेफार परत वातावरणात थोडा बदल होऊ शकतो. जरी बदल झाला तरी हा पाऊस अर्धवेळ नक्षत्रामध्ये एकदम वाहवानी पाऊस राहणार आहे. काही ठिकाणी मुसळधार देखील राहणार आहे. तसेच 24 तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे शेतकरी मित्र. 24 तारखेला देखील अति जोरदार पाऊस मराठवाड्यामध्ये, तसेच विदर्भ साईडला अति जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 24 तारखेलाच हा पाऊस अहिल्यानगर, तसेच छत्रपती संभाजीनगर, बार्शी, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहील. तरी शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची गरज नाही. कारण हा पाऊस जवळजवळ 25, सध्या तरी 25 तारखेपर्यंत बऱ्याच भागामध्ये पाऊस राहणार आहे. एखाद्या तारखेला पावसाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते, थोडी उघडाप राहू शकते. परंतु हा पाऊस सध्या तरी रोज पाऊस हा यशम मॉडेल दाखवत आहे आणि हा पाऊस 30 तारखेपर्यंत चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 30 तारखेच्या नंतर 1 जुलैला देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे 1 जुलैला देखील. आणि 2 जुलैपासून थोडे पावसाचे प्रमाण कमी होईल. पाऊस हा अल्पसा राहील. वातावरणात थोडा बदल झालेला आहे.
2 जुलैपासून. पण 2 जुलैला मुंबई किनारपट्टी तसेच रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे या भागाला चांगला पाऊस राहील आणि इतर मराठवाडा असेल, तसेच विदर्भ साईड असेल, या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण 3 जुलै 2 ते 3 जुलैला थोडे पावसाचे प्रमाण कमी राहील, पण तो नॉर्मल पाऊस हा येत राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या एवढी काळजी करायची गरज नाही. कारण आत्ताशी तर फक्त किती 15 ते 20 दिवस झाले ते फक्त त्या पावसाळ्याचे आणि आपण सगळे शेतकरी मित्र घाबरतात. घाबरायची यावर्षी आवश्यकता नाही. जरी एल निनो असला, तरी पंचांग हे चांगल्या पावसाचे संकेत देत आहे. त्यामुळे आपण शेतकरी मित्र घाबरायचं नाही. कारण आता येणाऱ्या 22 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. काही ठिकाणी मुसळधार राहणार आहे. काही ठिकाणी अति जोरदार पाऊस राहणार आहे आणि आपणास आता समजेलच तरी शेतकरी मित्र, परंतु आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कारण आपल्याला प्रत्येक वेळेस ताजे अपडेट पाहण्यासाठी आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि योग्य असं आणि अचूक हवामान आपल्याला पाहायला भेटेल. तरी शेतकरी मित्र, असंच आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.